मार्गशीर्षाचा पवित्र महिना आणि घरात दळवणारा गुळाचा सुगंध. जर तुम्हाला केवळ 10 ते 15 मिनिटात खुसखुशीत जाळीदार मालपुआ बनवायचा असेल तर ही रेसिपी जराही चुकवू नका. आजचा खास मार्गशीर्ष नैवेद्य गुळाचे मालपुए. हे मालपुए अतिशय जाळीदार व खुसखुशीत बनतात. चला तर मग बघूया हे मालपुए कसे बनवायचे. सुरुवातीला एका भांड्यात किसलेला गूळ घ्या. त्यात पाणी घालून गूळ पूर्णपणे वितळवून घ्या आणि हे गुळाचे पाणी बाजूला ठेवा. आता दुसऱ्या एका भांड्यात गव्हाचे पीठ आणि बेसन चाळणीने नीट चाळून घ्या. आता त्यात ॲड करा बारीक रवा, कुटलेली बडीशेप, वेलची पावडर आणि चवीपुरते मीठ. आता हे सर्व मिश्रण नीट मिक्स करा. आता या मिश्रणात गुळाचे थोडे थोडे करून पाणी घाला. गुळाच्या पाण्यात खडे राहू शकतात म्हणून गाळणीने गाळूनच घाला. आता हे पीठ 10 मिनिटे झाकून ठेवा. झाकून ठेवल्यानंतर पीठ जर घट्टसर वाटले तर त्यात थोडेसे पाणी ॲड करून रिबन कन्सिस्टन्सी म्हणजेच व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे कन्सिस्टन्सी येईपर्यंत पीठ पातळ भिजवा. आता आपले मालपुआचे बॅटर तयार झाले आहे. एका पॅनमध्ये तेल गरम करा आणि तेल गरम झाले की चमच्याच्या सहाय्याने मालपुआचे बॅटर पॅनमध्ये सोडा. एक साईडने भाजला की थोड्या वेळाने मालपुए परतून घ्या. मालपुए तळताना गॅस मध्यमच ठेवा आणि दोन्ही साईडने मालपुए खरपूस भाजून घ्या. आता तुम्ही बघू शकता की मालपुए दोन्ही साईडने गोल्डन ब्राऊन अशा कलरमध्ये भाजलेले आहेत आणि मालपुआला अशी सुंदर जाळी पडलेली आहे. हीच आहे परफेक्ट मालपुआची ओळख. तर तयार आहेत आपले खुसखुशीत जाळीदार गुळाचे मालपुए. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच पारंपरिक रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.